तर ही दृश्य आपण बघू शकतोय गिरगाव चौपाटीवरची। या ठिकाणी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी आता गणेश भक्त सज्ज झाल्याचं दिसतंय। त्यांनी मनाची तयारी केलेली आहे। पुढच्या वर्षी तू लवकर ये असं म्हणत लालबागच्या राजाला या ठिकाणी निरोप दिला जातो। दरम्यान ड्रोनद्वारे टिपलेली ही सुबक सुंदर अशी दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी समुद्र किनारा हा लालबागची गिरगाव चौपाटीची ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी एकीकडे आहे समुद्र आणि दुसरीकडे लालबागचा राजा जो ऐटीत विराजमान झालेला होता। लालबागच्या राजाची शान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। शेवटची आरती सुद्धा निरोपापूर्वीची या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात लालबागच्या राजाला विसर्जित केलं जाईल। लालबागच्या राजाला या ठिकाणी निरोप दिला जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रचंड गर्दी आपल्याला दिसून येते। लालबागच्या राजाची एक झलक बघण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करत असतात। ज्या ठिकाणी लालबागचा राजा विराजमान होतो तिथे तर 10 दिवस गर्दी असते आणि आज जेव्हा निरोपाची वेळ येते त्यावेळेला ही गर्दी कैक पटीनं वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर काल निघालेली होती, काल दुपारच्या सुमारास ही मिरवणूक 20-22 तास ही मिरवणूक सलग या मिरवणुकीमध्ये गणेश भक्त चालत होते। त्यांचा जोश कमी झालेला नव्हता, उत्साह कमी झालेला नव्हता आणि आता वेळ झालेली आहे निरोपाची। त्यामुळं कुठेतरी एक दुःख सुद्धा आहे। मात्र अशा या भावनिक वातावरणामध्ये बाप्पाला आपला निरोप दिला जातोय। पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करत बाप्पाला निरोप दिला जातोय। त्यावेळची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। गिरगाव चौपाटीवरची ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी आपल्याला लालबागच्या राजाची दिसून येते मनमोहक अशी ही मूर्ती। मात्र आता अगदी थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाला विसर्जित केलं जाणार आहे। विसर्जन लालबागच्या राजाचं केलं जाणार आहे आणि यावेळेला शिंदेच्या शिवसेनेचे नेते सुद्धा आपल्याला या तराफावर दिसून येत आहेत। हायड्रॉलिक तराफा हा आहे आणि या तराफावर लालबागच्या राजाला बसवलेला आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये आता बाप्पाची ही जी मूर्ती आहे ती दिसेनाशी होईल, कारण विसर्जन केलं जाणार आहे। त्यामुळं हे शेवटचे काही क्षण आपल्या लालबागच्या राजासोबत आनंदानं घालवण्यासाठी भक्तांची धडपड आपल्याला दिसून येते। या समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा हे भक्तगण थिरकताना दिसत आहेत आणि आपले मोबाईल कॅमेरामध्ये बाप्पाची ही मूर्ती कैद करण्याचा प्रयत्न ते करताना दिसून येत आहेत। एक प्रतिमा आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद करताना दिसत आहेत। आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेण्यासाठी त्यांची धडपड आपल्याला पाहायला मिळते। लालबागच्या राजाचं हे देखणं रूप बघण्यासाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली आहे आणि त्याचबरोबर इतरही गणपती मंडळांचे गणपती आपल्याला या ठिकाणी आल्याचं दिसून येत आहे। तर दुसरीकडे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त गणेश भक्त आपल्याला दिसून येत आहेत। मग काहीही असो, त्याच्यामध्ये गणेश भक्तांची जी जो जोश आहे, जो उत्साह आहे तो कमी झालेला नाहीये। काल दुपारपासून याच उत्साहामध्ये हे सर्व गणेश भक्त पुढे जात आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता हे सर्व जण आलेले आहेत गिरगाव चौपाटीवर, ज्या ठिकाणी अगदी थोड्याच वेळामध्ये काही क्षणांमध्ये लालबागच्या राजाला निरोप दिला जाणार आहे। 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाचा या ठिकाणी बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। बाप्पा आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे। त्यामुळं कुठेतरी गणेश भक्तांचे डोळे पाणावल्याचंही दिसतंय। मात्र त्याच वेळेला बाप्पाचं हे रूप आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी लोकांची धडपड सुद्धा आपल्याला दिसून येते। अगदी समुद्रामध्ये उतरून सुद्धा हे लोक मोबाईल कॅमेरामध्ये बाप्पाचं हे रूप कैद करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत। तराफा हायड्रॉलिक तराफावर लालबागच्या राजाची ही भव्य दिव्य अशी मूर्ती विराजमान झालेली आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये या मूर्तीचं विसर्जन केलं जाईल। तर लालबागच्या राजाची एक झलक बघण्यासाठी गणेश भक्त हे आतुर असतात। ज्या वेळेला लालबागच्या राजाचं आगमन होतं त्यावेळेला सुद्धा त्या दिवसापासून लालबागच्या राजाच्या मंडळाच्या इथं गणेश भक्त गर्दी करत असतात। देश विदेशातून सुद्धा गणेश भक्त या ठिकाणी येतात। राजकीय नेते या ठिकाणी गर्दी करतात, सेलिब्रिटी सुद्धा येतात आणि आज दिवस आहे मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्या बाप्पाला निरोप देण्याचा। त्यामुळं निरोपाच्या वेळेला सुद्धा प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि तो क्षण आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। लालबागच्या राजाला निरोप देताना मोठ्या संख्येने गर्दी होत असते। राज्यभरातून गणेश भक्त या ठिकाणी येत असतात आणि आज अगदी काही क्षणांमध्ये बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। त्यापूर्वीचे हे क्षण आपण बघू शकतोय। तर आता समुद्रामध्ये हा तराफा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यासोबत काही बोटी सुद्धा आहेत तराफासोबत आणि भव्य दिव्य अशी ही ऐटीत विराजमान झालेली बाप्पाची मूर्ती आता पुढे जाताना दिसतेय। वेळ आलेली आहे विसर्जनाची। अगदी काही क्षणांमध्ये इथं
विसर्जन केलं जाईल आणि त्या पार्श्वभूमीवर एक विरह गणेश भक्तांना सहन करावा लागणार आहे 1 वर्षाचा। त्याच्यानंतर पुढच्या वर्षी तू लवकर ये असं म्हणत गणेश भक्त आपल्या बाप्पाचा निरोप घेतील। दरम्यान लालबागचा राजा हा पुढे आपल्याला आता विसर्जनाच्या मार्गावर दिसून येतोय। अगदी काहीच क्षणांमध्ये बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। त्या आरती या ठिकाणी मनोभावे मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या बोलून दाखवताना हे सर्व भक्तगण आपल्याला दिसून येत आहेत। तर शेवटचे काही क्षण उरलेले आहेत आणि या क्षणांमध्ये लालबागच्या राजाकडे जे काही मागायचं आहे ते मागणं हे सर्वजण मांडताना आपल्याला दिसून येत आहेत। हा हायड्रॉलिक तराफा पुढे जातोय आणि अगदी काही क्षणांमध्ये जेव्हा समुद्राची जी खोली आहे ती वाढेल त्या ठिकाणी लालबागच्या राजाच्या या भव्य दिव्य अशा मूर्तीचं विसर्जन केलं जाणार आहे। गिरगाव चौपाटीवरची ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक असेल, लालबागच्या राजाची एक झलक असेल किंवा लालबागच्या राजा जेव्हा विराजमान होतो त्यावेळची शान असेल, हे सगळं बघण्यासाठी गणेश भक्त आतुर असतात। मोठ्या संख्येनं ते मुंबईमध्ये गर्दी करतात। पाय ठेवायलाही जागा नसते तरी सुद्धा त्या सगळ्या गर्दीमध्ये त्यांना यायचं असतं आणि आज जेव्हा बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे तेव्हा गणेश भक्त हे भावुक झाल्याचं आपल्याला दिसून येतंय आणि बाप्पा आता आपल्या गावी निघाल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। बाप्पा निघाले गावाला चैन पडेना आम्हाला, अशी काहीशी स्थिती आता या सर्व गणेश भक्तांची आहे। तराफ्यावर विराजमान झालेली आहे ही भव्य दिव्य मूर्ती आणि त्याच्या आधी गणपती बाप्पाच्या गळ्यात घातलेले जे हार होते ते काढण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप दिला जाईल आणि पुढच्या वर्षी तू लवकर ये असं साकडं सुद्धा हे गणेश भक्त या ठिकाणी घालताना आपल्याला दिसून येत आहेत। डोळे काही गणेश भक्तांचे पाणावलेले आहेत। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। लालबागच्या राजाची मिरवणूक 20-22 तासांपूर्वी निघालेली होती काल दुपारच्या सुमारास आणि या संपूर्ण मार्गामध्ये मोठ्या संख्येनं गणेश भक्तांची गर्दी वाढत गेल्याचं दिसून आलं आहे। गुलालाची उधळण करण्यात आली, वाजत गाजत ही मिरवणूक पुढे सरकत होती आणि आता शेवटी ती वेळ आलेली आहे जी कोणत्याही गणेश भक्ताला नको असते, ती म्हणजे निरोपाची। गणपती बाप्पा आपल्याकडेच नेहमी राहावा असं त्यांना वाटत असतं, ती ओढ त्यांना लागलेली असते। मात्र गणपती बाप्पा हा दरवर्षी 10 दिवसांसाठी आपल्याकडे येतो, पाहुणचार घेतो आणि त्यानंतर 11व्या दिवशी आपल्या सगळ्यांचा निरोप घेत असतो। तो निरोपाचा दिवस आज आहे। आता तो क्षण आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। लालबागच्या राजाचं या ठिकाणी विसर्जन केलं जाणार आहे आणि त्या आधीची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। हा क्षण बघण्यासाठी खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्त गर्दी करत असतात, कारण भव्य दिव्य असं हे रूप लालबागच्या राजाचं, ज्याच्याकडे सर्वजण काही ना काही मागत असतात, तो मात्र आज आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे। गणेश चतुर्थी ज्या दिवशी गणपती विराजमान होतात त्यावेळेपासून एक उत्साहाचं वातावरण मुंबईमध्ये पाहायला मिळतं। लालबागचा राजा याच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दूरदूरून गणेश भक्त येत असतात, पण जेव्हा निरोपाचा क्षण येतो त्यावेळेला मात्र धाकधूक वाढलेली असते गणेश भक्तांच्या मनामध्ये। आपला बाप्पा आपल्याला सोडून जाऊ नये असं त्यांना वाटतं, पण निरोप तर घ्यावाच लागतो आणि त्यामुळं पाणावलेल्या डोळ्यांनी हे सर्व गणेश भक्त आपल्या बाप्पाला निरोप देताना दिसतात आणि पुढच्या वर्षी तू लवकर ये असं साकडंही घालताना दिसतात। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय गिरगाव चौपाटीवरचे एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून। या ठिकाणी लालबागच्या राजाची ही अति भव्य अशी मूर्ती जी आता विसर्जित होणार आहे। या बाप्पाला अगदी थोड्याच वेळामध्ये निरोप दिला जाणार आहे आणि समुद्राच्या दिशेनं हा तराफा आता पुढे चालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, पुढे निघालेला आहे। अगदी काहीच वेळामध्ये बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी केलं जाणार आहे। मुकुट शोभा तो भरा झुणझुणती नूपुरे चरणी घाघरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।